महाराष्ट्राच्या लाल मातीत खेळला जाणारा रांगडा खेळ म्हणजे कुस्ती आणि याच कुस्तीची 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्याच्या वाघोलीमधल्या स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी या मैदानात सध्या होत आहे। आपण बघू शकतो की भव्य असं नियोजन खरं तर कुस्तीगीर परिषदच्या वतीनं हे करण्यात आलेलं आहे। अगदी मोठा प्रेक्षक वर्गही सुद्धा कुस्तीप्रेमी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। महाराष्ट्र राज्यातील तब्बल 850 मल्ल खरं तर या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि आपण बघू शकतो की एका ठिकाणी मॅट आणि दुसरी म्हणजे माती अशा दोन विभागामध्ये ह्या कुस्ती स्पर्धा होणार आहेत आणि 18 मार्चपासून 22 मार्चपर्यंत कुस्ती स्पर्धा ज्या आहेत त्या चालणार आहेत। राज्यातील विविध मल्ल जवळपास 5 असे मल्ल आहेत जे की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा खेळलेले आहेत ते कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी घेणार आहेत आणि मोठा प्रेक्षक वर्ग खरं तर या कुस्ती स्पर्धेसाठी पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल झाला। दुसरे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन जे आहे ते होणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये त्या या ठिकाणी दाखल होणार आहेत। मात्र या कुस्ती स्पर्धेमध्ये जे विजेते मल्ल असणार त्या मल्लांसाठी आपण बघू शकतो की फॉर्च्युनर गाडी त्याचबरोबर ती दुचाकी सुद्धा या बक्षीस म्हणून जिद्दीचा संघ राज्यातील एक मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ते म्हणजे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा आणि या कुस्ती स्पर्धेचं भव्य असं आयोजन या वाघोलीच्या क्रीडा नगरीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि बघू शकतो की मोठ्या प्रमाणात कुस्तीप्रेमी सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आणि अवघ्या थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन होईल आणि या कुस्ती स्पर्धेला जी आहे ती सुरुवात होणार आहे। कॅमेरामॅन अभिजित सोबत लक्ष्मण जाधव, टीआर मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।